राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरती केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी मंचर येथे निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर वोक या निवासस्थानावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील प्रांत कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध करत मंचर शहरामध्ये रॅली काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासामध्ये मोलाचा वाटा असलेले शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानावरती एसटी महामंडळ यांचा संप आंदोलनाच्या आडून काही लोकांनी पवार साहेब यांच्या निवासस्थानावरती भ्याड हल्ला करत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असून या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी बोलताना सांगितले। यावेळी मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध व्यक्त करून संपूर्ण मंचर शहरातून रॅली काढण्यात आली। या हल्ल्याची चौकशी करून कटाचे सूत्रधार असणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन प्रांत कार्यालय येथे देण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य मंचर माणिकताई गावडे, सोमनाथ काळे, सुहास बाणखेले, अंकित जाधव, बाळासाहेब बाणखेले, अलकाताई भालेराव, किसन सईद, सविता सईद या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे आंबेगावचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया।